सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदोचरण श्री सद्गुरुचे ते नमस्करून आता गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा श्री गुरु साक्षात परब्रह्मे तस्मेन श्री गुरुरे नमः. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. तर आपल्या आजच्या पाठामध्ये ध्यानाच्या अभ्यासाचा प्रकार म्हणजे आपण परमात्म्याचं ध्यान कसं करायचं, आपण परमात्मा स्वरूप अगोदर आहोत हे अगोदर कळून घ्यायचं. पण आपण देहालाच मी म्हणत असतो, पण देह आपला नसून देह पंचमहाभूताचा आहे. पंचमहाभूताचा दिलेला देह, त्या देहाच्या द्वारे परमात्म्याचं भजन करण्यासाठी मिळालेला हा देह. आता परमात्मा परमात्मा आपण असं म्हणतो की परमात्मा वेगळा मी वेगळा, तर परमात्मा वेगळा आणि मी वेगळा असं काही नाही. कारण आपला जीवात्मा जो आहे ते परमात्मा स्वरूपापासूनच निर्माण झालेला आहे, किंवा आपणच आपल्या कर्मामुळं आपण हा देह आपल्या शुद्ध पुण्यामुळं आपल्याला हा मनुष्य देह मिळालेला आहे. आणि त्या मनुष्य देहामध्ये आल्याच्या नंतर त्या आपलंच आपण चिंतन कसं करायचं, म्हणजेच आत्मस्वरूपाचं चिंतन आपण कसं करायचं, त्यासाठी ध्यानाच्या अभ्यासाचा प्रकार आहे. प्रथमवर्ती त्याग करी बीजी उठवा न दैय, वचमाम निर्विकल्प दशानो अभ्यास करता रहिये. तर कशा पद्धतीनं आपण परमात्म्याचं चिंतन करायचं ते आपला आजचा विषय आहे. प्रथमवर्ती म्हणजे आपण देह आहो. प्रथमवर्ती म्हणजे आपण देह आहो व करता भोगता सुखी दुःखी आहो असे मानण्याची जी वृत्ती, तिचा किंवा शब्दस्पर्श रूपप्रसादी विषयाचे स्मरण करणारी वृत्ती. आता आपल्या याच्यामध्ये काय होत असतं देहामध्ये, तर प्रथमवर्ती म्हणजे आपण देह आहो, म्हणजे आपण देह आहो असं आपल्याला जे वाटतं ते सोडून द्या म्हणले. ते अशा प्रकारचं जे आपल्याला स्मरण होतंय, देह मी आहे आणि देहाचे शब्दस्पर्श रूपरसगंध हे मी आहे, अशी जी वृत्ती आपल्याला स्फुरण होते, त्या वृत्तीचा त्याग करा. आणि मग दुसरी वृत्ती काय सांगितली की दुसरी वृत्ती देहाची आहे की अहम आणि मम, अहंता ममता आणि शब्दादी विषयाचं स्मरण करणारी दुसरी वृत्ती. पहिली वृत्ती देह मी आहे, देहाचा सुखी दुःखी करता भोगता वगैरे आपण जसे म्हणतो, अशा वृत्तीचा किंवा शब्दस्पर्श रूपरसगंध या विषयाचं स्मरण होतं. ही वृत्ती उठवा न दैय म्हणजे उठू देऊ नका, म्हणजे ह्या वृत्तीचं तुम्ही त्या वृत्तीला उठू देऊ नका. म्हणजे मी देह आहे असं स्मरण करू नका. आणि शब्दस्पर्श रूपरसगंध हे देहाचे असून ते माझे नाही, ती जी वृत्ती आहे तर त्या वृत्तीचा, पहिल्या वृत्तीचा त्याग करून दुसरी वृत्ती आहे देहाची अहंता ममता रूप शब्दादी विषयाचे स्मरण करणारी जी दुसरी वृत्ती, तिला उठू देऊ नका. आणि मग या दोन्हीच्या मधलं जे अवकाश आहे म्हणजे अंतर आहे, तितका सूक्ष्म परमात्मा आहे. आता आपल्याला तर मी देह आहे, शब्दस्पर्श रूपरसगंध किंवा अहंता ममता शब्दादी विषयाचं स्मरण हे सततच होत असतं आपल्याला. तर ते म्हणतात या दोन्हीच्या ही वृत्ती उठली नाही, त्या वृत्ती उठायच्या अगोदर जे स्थिर शांत, जिथं ती वृत्ती दुसरी वृत्ती उठली नाही, पहिली वृत्ती उठू द्यायची नाही, दुसरी उठू द्यायची नाही, या दोन्हीच्या मधलं जे अंतर आहे तर तिथं परमात्मा स्वरूपाचं अंतर म्हणजे राहण्याचं ठिकाण आहे. मग या एका वृत्तीचे निवृत्त होणे दुसरीचे उदयास येणे, या दोहोमधल्या अवकाशात जे निर्विकल्प कल्पना रहित आपले स्वरूप सोमप्रकाश असते, त्याच्या स्थितिरूप दशेचा अवस्थेचा अभ्यास करीत राहा. म्हणजेच प्रथम सविकल्प समाधीचा अभ्यास आणि नंतर निर्विकल्प समाधीचा अभ्यास. मग हे कशा पद्धतीनं अभ्यास करायचा आहे ते आपल्याला इथं पंचीकरणामध्ये स्पष्ट रूपानं सांगतात. मग आता इथं सविकल्प समाधीचा प्रकार म्हणल्यावर त्यांनी विचारलं शिष्यानं की गुरु महाराज, सविकल्प समाधीत व निर्विकल्प समाधीत काय फरक आहे ते मला समजून सांगा.
तुम्ही नेमकं सविकल्प समाधीमध्ये 2 प्रकार सांगितलेत, तर ते असे आहेत की दर्शनविद्ध आणि शब्दानुविद्ध. मग पुढं असणारं हे दर्शनविद्ध काय आणि शब्दानुविद्ध काय. आता दर्शनविद्ध समाधी, नेमकी दर्शनविद्ध समाधी कशाला म्हणायचं, तर ते ध्यानात घ्या. आपल्याला आपल्या रोजच्या अनुभवातल्या गोष्टी त्या, हे काही नवीन नाही, परंतु आपल्याला तसं वाटतं की हे नवीन आहे म्हणून, पण नवीन नाही हे. बघा आता काय गुरु म्हणतात, म्हणजे दर्शनविद्ध समाधी सांगायलेत. आपल्याला वाटतं हे दर्शनविद्ध समाधी काहीतरी अवघडच दिसतं बाबा, नेमकं कशाला म्हणायचं. तर आपल्याला आपल्यामध्ये काम निर्माण होतो. काम म्हणजे इच्छा. आपल्याला संकल्प होतात. चिकित्सा करणं म्हणजे एका गोष्टीवर एखाद्या विचार चिंतन करणं चिकित्सा. पुन्हा अश्रद्धा, श्रद्धा नसणे, धैर्य, अधैर्य, लज्जा, भय. आता हे आपल्याला ह्याच्यातलं काय माहीत नाही बरं, सांगा बरं. प्रत्येकाला काम माहिती आहे, संकल्प माहिती आहे, चिकित्सा माहिती आहे, अश्रद्धा माहिती, धैर्य, अधैर्य, लज्जा, भय. आता ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला माहिती आहेत आणि अनुभवाच्या गोष्टी ह्या. व दुसऱ्या किती एक सात्विक अधिवृत्ती, म्हणजे आता एवढ्या सांगितल्या म्हणजे तेवढ्यावर नाही म्हणले, सर्व जे काय तुम्हाला जे होतंय ते, तुम्हाला जे काय रोजचा अनुभव येतोय तो, तर त्या सात्विक अधिवृत्ती अंतःकरणात उत्पन्न होतात आणि त्या सर्व दृश्य आहेत. आपलं पंचीकरण संपत आलेलं आहे, तर पाठीमागून आपण पंचीकरण घेतलंय. पंचीकरणामध्ये अधिकारी कसा असावा हे आपण घेतलेलं आहे. अधिकाऱ्याची लक्षणं, साधन चतुष्ट, अनुबंध चतुष्ट वगैरे घेऊन या ग्रंथाचा विषय आहे जीवब्रह्म ऐक्य ज्ञान. या ग्रंथाचे काय संबंध आहेत हे सर्व आपण घेऊन पुढं आपण दृष्टांत घेऊन आल्यावर आपल्याला हा दिसणारा देह दृश्य आहे, म्हणजे स्थूल देह दृश्य आहे, सूक्ष्म देह दृश्य आहे, कारण देह म्हणजे आपल्याला कळतो, जाणता येतो, महाकारण देह जाणता येतो, आणि ह्याचे आपण सगळे दृश्य आहोत. आणि ह्या देहामधल्याच ह्या गोष्टीबद्दल ते सांगालेले आहेत. काम, संकल्प, चिकित्सा, श्रद्धा, धैर्य, लज्जा, भय आणि दुसऱ्या किती एक सात्विक अधिवृत्ती अंतकरणामध्ये उत्पन्न होतं. त्या सर्वांचा हे आपण दृश्य, ते सगळं दृश्य आहे आणि आपण त्या वृत्तीचा द्रष्टा आहो, साक्षी आहो. आतापर्यंत आपल्याला या पंचीकरणामध्ये हे सर्व आपण कसे आहोत, तर साक्षी आहोत, द्रष्टा आहोत. ही अशा प्रकारची जी साक्षी आहोत, चैतन्य रूप आहोत, असं जे अनुसंधान आहे, तर याला म्हणायचं दर्शनविद्ध समाधी. दृश्य न विद्ध समाधी, म्हणजे दर्शनविद्ध समाधी आपल्याला कळाली की आपण ह्याचे द्रष्टा आहोत, आपण साक्षी आहोत, आपण चैतन्य आहोत. अशा पद्धतीनं चिंतन होणे, यालाच म्हणायचं दर्शनविद्ध समाधी. आलं का ध्यानात. आणि या समाधीचा म्हणजे सदा आत्म्याचा अनुभव घेणे. अशा पद्धतीनं आत्मस्वरूपाचा आत्मनात्म विवेक करूनच आपल्याला याचा अनुभव घेता येतो. मग आपण कसे दृश्य आहोत ते आपल्याला माहिती आहे आणि ते आपण द्रष्टां साक्षी आहोत. अशा पद्धतीने अभ्यास करणे, याला दर्शनविद्ध समाधी. आपल्याला वाटतं दर्शनविद्ध आणि शब्दानुविद्ध काय, सविकल्प समाधी, निर्विकल्प समाधी. कसं काय, आम्हाला जरा अवघडच वाटतंय, कारण हे शब्द आपले कधी गेलेले नसतात म्हणून आपल्याला अवघड वाटतं, पण सगळं आपल्या अनुभवाचंच आहे. मग आता तुम्हाला दर्शनविद्ध समाधी कळाली, कारण आपण ह्या सर्व दृश्याचे द्रष्टा आहोत, साक्षी आहोत, एवढंच आहे. एका वाक्यामध्ये सुद्धा आहे की या सर्व दृश्याचं, म्हणजे या स्थूल देहाचं, सूक्ष्म देहाचं, कारण देहाचं, महाकारण देहाचं, या सर्व दिसणाऱ्या दृश्याचं, आपल्या शरीरामध्ये उत्पन्न होणारे काम, संकल्प, चिकित्सा, श्रद्धा, धैर्य, अधैर्य, लज्जा, भय वगैरे, याचे आपण कसे आहोत, द्रष्टा आहोत. झालं, यालाच म्हणायचं दर्शनविद्ध समाधी. आता पुढे आपण दुसरी समाधी बघू, शब्दानुविद्ध समाधी. शब्दानुविद्ध समाधीमध्ये शिष्यानं प्रश्न केलाय, महाराज आता मला दर्शनविद्ध समाधी कळाली, पण मला शब्दानुविद्ध समाधी कशाला म्हणतात ते सांगा. गुरु म्हणतात, यांनी दृष्टांत घेतलाय सुरुवातीला, जसे किंवा ज्याप्रमाणे
तूप घेतलं, तुम्ही तूप घेतलं, तेल घेतलं, चंदनादी गंध घेतला किंवा चिखल घेतला. या तुपामध्ये, तेलामध्ये, चंदनादी गंधामध्ये आणि चिखलामध्ये याच्यामध्ये आकाश असतं. ध्यानात घ्या बघा. आता तुम्ही म्हणता तेलामध्ये आकाश, मग रिकामी जागा नाही. तुपामध्ये रिकामी जागा नाही. तूप जर घेतलं त्याच्यात कुठं रिकामी जागा आहे? आणि तुम्ही आम्हाला पाठीमागं सांगितलंय की या रिकाम्या पोकळीला तुम्ही आकाश म्हणतात म्हणून. चंदनादी गंध घेतला तर ते गंध घेतला तर त्या गंधामध्ये आकाश कसा असन? चिखलामध्ये आकाश कसा असन? चिखलामध्ये तर जागाच नसते. असे वगैरे तुम्हाला प्रश्न पडतील. तर ते म्हणले तूप जर तुम्ही घेतलं आणि तूप जर तापविलं तर तूप तापतं का नाही? तूप गरम होतं का नाही? त्यासाठी तुम्हाला एक दुसरा अगोदर दृष्टांत सांगतो. पाठीमागे गेलेला वाटतो तो. एक पहार घेतली, पहाराची लोखंडाची पहार घेतली आपण. त्या पहारीला जर असणारे ते तापवणारे लोक असतात ना त्याला ते, मग आता ते पहार तापवली तर इकडं तापवली तर ती लाल होत जाते, लाल होत. जर पहारीमध्ये आकाश नसतं तर तो विस्तो आतमधून प्रवेश केलाच नसता त्यांनी. म्हणून त्या पहारीमध्ये आकाश असतं. पहार जरी दिसत असली आपल्याला तर पहारीमध्ये आकाश राहतं. आणि आकाशाच्या पेक्षाही सूक्ष्म परमात्मा आहे. म्हणजे येतंय का ध्यानात की आकाश? आता दुसरं उदाहरण आहे. भिंत घेतली तुम्ही. आता भिंतीमध्ये आकाश असतं का? तुम्ही म्हणता भिंतीमध्ये आकाश नसतं. जर भिंतीमध्ये आकाश नसतं तुम्ही खिळा जर ठोकला तर ते आतमध्ये गेलाच नसता. येतं का ध्यानात? भिंतीला जर खिळा ठोकला तर ते खिळा आतमध्ये जातो. आता खिळा जर आतमध्ये जात आहे तर त्याला त्याच्यामध्ये आकाश असतं. याच्यावरून ध्यानात घ्या. तुम्ही तेलाला जर तुपाला जर तापविलं, तेलाला तापविलं तर त्याची उष्णता ते शोषण करतं, म्हणजे त्याच्यामध्ये आकाश असतं. तुम्हाला मी हे शब्दानुविद्ध समाधी चांगल्या प्रकारची समजावी म्हणून सांगतोय. मग गुरु सांगायलेत की शब्दानुविद्ध समाधी कशाला म्हणायचं ते तुम्हाला मी सांगायलोय. गुरुनं जे सांगितलं तेच सांगतो. ज्याप्रमाणे म्हणले तूप, तेल, चंदनाचे गंध आणि चिखल इत्यादिकामध्ये आकाश भरलेलं असतं. पण त्या आकाशाला, त्याच्यातल्या आकाशाला, कशातल्या? तुपातल्या, तेलातल्या, चंदनाच्या गंधातल्या आणि चिखलातल्या याच्यामध्ये आकाश असतं. पण त्या आकाशाला या तेलाचा, तुपाचा, चंदनादी गंधाचा आणि चिखलाचा काही संपर्क होत नाही आकाशाला. हा झाला दृष्टांत. आणि दृष्टांताचा सिद्धांत असा आहे की हा दिसणारा स्थूल देह, स्थूल देहामध्ये आपल्याला इंद्रिय आहेत, अंतःकरण चतुष्ट आहे, पंचप्राण आहेत, आणि या सर्वांच्या मध्ये सुद्धा परमात्मा असतो. आणि त्या परमात्म्याला या देहाचा, स्थूल देहाचा, सूक्ष्म देहाचा, म्हणजे परमात्म्याला या स्थूल देहाचा, सूक्ष्म देहाचा, अंतःकरण चतुष्टाचा, इंद्रियांचा काहीही संपर्क लागत नाही. जसं की तेलामध्ये, तुपामध्ये, गंधामध्ये आकाश असतं, आकाशाला काही त्याचा लेप होत नाही. त्याचप्रमाणे देह, इंद्रिय, अंतःकरण चतुष्ट, पंचपराण या चार देह वगैरे यांना आत्मस्वरूपाला काहीही याचा लेप लागत नाही. आणि इतक्या प्रकारचे तुम्ही वेगळे आहात हे ध्यानात ठेवा. या देहापेक्षा या देहाची जी मशिनरी आहे, या मशिनरीमध्ये आपण आहोत, पण आपल्याला त्याचा कसल्याही प्रकारचा लेप लागत नाही. या स्थूल देहाचा, सूक्ष्म देहाचा, अंतःकरण चतुष्टाचा, या इंद्रियांचा कसल्याही प्रकारचा आपल्याला लेप लागत नाही. आपण साक्षी, द्रष्टा, कुटस्थ, आपण असं स्वयंप्रकाश आनंद जे स्वरूप आहे ते अस्ति भाती प्रिय रूपानं भरून उरलेला आहे, आणि त्याला कसल्याही प्रकारचा लेप लागत नाही. याला म्हणायचं शब्दानुविद्ध समाधी. आता हे तुमच्या डोक्यामध्ये आली शब्दानुविद्ध समाधी. 2 समाध्या तुम्हाला सांगितल्या, ध्यानात आलं का? आता या 2 समाध्याचा चांगल्या प्रकारचा अभ्यास झाल्यानंतर आपण याचं मनन करत नाहीत. आपण श्रवण करतो पण मनन करत नाहीत की काय आपल्याला शिकवलेलं आहे. आपल्याला ही
सविकल्प समाधी सांगितली. सविकल्पाच्या नंतर सविकल्पामध्ये 2 सांगितल्या, दर्शनविद्ध आणि शब्दानुविद्ध. मग दर्शनविद्ध कशाला म्हणतात, दर्शनविद्ध शब्दानुविद्ध कशाला म्हणते, त्याचं आपण आठवण करावी लागते. म्हणजे त्याला पुन्हा पुन्हा श्रवण केलेल्याचं मनन करावं लागतं, मनन केलेल्याचं निधिध्यासन करावं लागतं. आणि आपण असं गृहीत धरतो की आता काय नाही, आम्हाला आलं म्हणले, आम्हाला शिकवलं गुरुनं पंचीकरण. आता गुरुनं पंचीकरण शिकवलं, त्याच्याकडे कवाच पाहायचं नाही. आता त्याच्याकडं नाही पाहिल्यावर तर ती वस्तू आपल्या जवळ राहील का? आता मी दवाखाना करणारा माणूस आहे, दवाखानाच उघडा नाही ठेवला तर पेशंट येईल का? आपल्याच घरचे माणसं आहेत, या घरच्या माणसाकडे 1 वर्ष माणूस नाही आला तर घरचे माणसं पुन्हा येऊ देतील का? इथं कसं आपल्याला कळतंय सगळं व्यवहारातलं, रोजची रोज आपल्याला खायचं प्यायचं व्यवहार करायचा हे कसं कळतंय, याच्याकडं कसं आपलं लक्ष आहे, तसंच लक्ष आपण परमात्मा स्वरूपाकडं. आपला काय पाठ झाला, त्या पाठामध्ये काय शिकवलं, त्याच्याबद्दलचं कोणी मनन चिंतन निधिध्यासन करतं का? आणि जे करीत असतील त्यांच्यासारखे भाग्यवान दुसरे कोणी नसून त्यांनाच ते स्वरूप कळणार आहे, हे ध्यानात ठेवा. जर मायबाप हो इतका असणारा चांगला मिळालेला देह, त्या देहामधून आपल्याला मिळणारा हा संधी मिळालेली आहे, आपल्याला संधी की आपण कशा पद्धतीने अभ्यास करायचा आणि कशा आपण मुक्त आहोत हे कळून घ्यायचं. ना आपणच आपलं ज्ञान आहे हे. इथं कोणाचा फायदा नाही, दुसऱ्याचा स्वतःचा फायदा आहे. दुसऱ्याचा फायदा जर सांगणारे जर गुरु भेटले, आता एखादी मीटिंग मी जॉईन करू द्या, एखाद्या आजारावर औषध तयार करायचं आणि त्या आजारावर असं औषध आहे म्हणून मीटिंग जर जॉईन केली तर माझ्या मीटिंगला कमीत कमी 100 माणसं जमा होतील. 100. मला हे असं मोबाईलवर बघायचं नाही, लॅपटॉप घ्यावा लागन आणि तिथं फीस ठेवायची 2000 रुपये. आणि 100 माणसाचे 2000 रुपयाने किती पैसे जमतील? कारण मी तशा मीटिंग अटेंड केल्यात. मग तुम्ही सांगा, तिथं म्हणलं की सगळे हे करतात, पुन्हा तिथं कशा पद्धतीने व्यवसाय करायचा, मग ते चुकीचं आहे का? कसा ओरिजिनल कुणी बघत नाही. आपण फसलो तरी फसलो, जाऊ द्या म्हणते, 2000 रुपये कुठं गेले नाही तर, पण हे चांगलं सांगायलेत, आपल्या हिताचं सांगायलेत. आणि इथं मोफत आहे, मोफत. तरी सुद्धा मोफत शिकविलेल्या गोष्टीला किंमत कोणी देत नाही. पण जे भाग्यवान असतील, ज्यांना उद्धार करून घ्यायचा असेल आणि ते याच्याकडं लक्षही देतील आणि त्याचा अभ्यास करतील आणि हे समजून घेतील. म्हणून माय बापा ध्यानात ठेवा, ह्याच्यापेक्षा मोठं पद या त्रिलोक्यामध्ये सुद्धा मोठं पद नाही आत्मस्वरूपापेक्षा वेगळं. आणि ते आत्मस्वरूप जर आपल्याला आपणच आत्मस्वरूप आहोत हे कळून घ्यायचंय. तुम्ही मूळचेच आत्मस्वरूप आहेत. आपण मूळचे आत्मस्वरूप असताना जर आपण आत्मस्वरूपाचं म्हणजे आपलं स्वतः आपण कोण आहोत हे जर कळून घेत नसलो तर आपला प्रवास कसा सुखाचा होईल? स्वतः आपण आत्मस्वरूप आहोत हे कळून घ्यायचं. मग या देहाकडून जे आपले कर्म असतील, कर्म कसे करायचे ते तुम्हाला सांगितलं माय बाबा हो. निषिद्ध कर्म करायचे नाहीत. निषिद्ध कर्मामध्ये सर्व कर्माबद्दल तुम्हाला मी बार सांगत आलेलो आहे. निषिद्ध कर्म करायचे नाहीत. आता तुम्हाला निषिद्ध कर्म म्हणजे सगळं चांगल्या पद्धतीने कळलेलं आहे म्हणून तुम्हाला निषिद्ध कर्माचा उच्चार नाही करून दाखवत. निषिद्ध कर्म करायचे नाहीत, सकाम कर्म करायचे नाहीत, नित्यनिमित्ती कर्म करायचे आणि त्याचं फल भगवंताला अर्पण करायचं. तुम्हाला अशा पद्धतीने जर तुम्ही कर्म केलं तर तुम्हाला पाप पुण्य लागत नाही आणि पाप पुण्याच्या अतीत पलीकडचा तो परमात्मा असतो. त्याच्यामुळं दर्शनविद्ध आणि शब्दानुविद्ध समाधीचा चांगल्या प्रकारचा अभ्यास करून आपण निर्विकल्प समाधीचं वर्णन आपलं चाललेलं आहे. लगेच निर्विकल्प शब्द वापरल्याबरोबर शिष्य म्हणतो, महाराज दर्शनविद्ध आणि शब्दानुविद्ध मला शब्द कळाले, या समाध्या कळाल्या मला, या सविकल्प समाधी मला आता कळाली, पण मला आता निर्विकल्प समाधी कशाला म्हणते ते मला समजून सांगा. मग गुरु म्हणतात की दर्शनविद्या आणि शब्दानुविद्या या 2 समाधीचा उत्तम रीतीने अभ्यास झाल्याच्या नंतर अंतकरणाच्या आत आनंदरूप आत्म्याच्या ज्ञानानंदाच्या अनुभवाच्या आवेशाने काम संकल्पादी दृश्यवृत्तीचे अनुसंधान सुटून, बघा आपल्या सविकल्प वृत्तीचं अनुसंधान सुटून
कामसंकल्पादी दृश्यवृत्तीचे अनुसंधान सुटून त्याचप्रमाणे आपण असंग आहो इत्यादी शब्दही नष्ट होऊन. बघा अगोदर म्हणते तर आपण अशा पद्धतीने अभ्यास करा, मी असंग आहे, मी निर्गुण आहे, मी निराकार आहे, मी साक्षी आहे, मी आत्मा आहे, मी कुटस्थ आहे, मी द्रष्टा आहे. या जे म्हणण्याची जी वृत्ती आहे तिचं सुद्धा अनुसंधान सोडून द्या म्हणते. पुन्हा याचा चांगला अभ्यास झाल्यावर आपण ही अभ्यास करायच्या अगोदर सोडून देतो. झालं म्हणले आमचं आता सविकल्प समाधीचाच अभ्यास केला नाही तर आपण निर्विकल्पाचा बी ऐकलं की झाला आमचा अभ्यास म्हणे. सविकल्प झाला आमचं, निर्विकल्प झालं. आणि अनुभव काय तर म्हणे मग अनुभव नाही सांगता येत. मग अनुभव सांगता येत नसतो हे शास्त्रानं सांगितलं म्हणून आपण बी तेच म्हणायचं. नाही नाही त्याचा आता ते कुठं सांगायची गोष्ट आहे का हो. त्याचा अगोदर आपल्याला अभ्यास करावा लागल आणि अभ्यास करून आपल्याला त्याचा अनुभव स्वतःला येतो आणि स्वतः मनुष्य तो बदलतो. मग त्याचे जे अनुभव आलेले तो माणूस प्रगट करून दाखवत असतो. मग आपण हे कसे आहोत तर असंग आहो इत्यादी शब्द नष्ट होऊन संकल्परहित होणं. तुम्ही एरवी कधीही ज्या वेळेस जागृतीमध्ये असताना जे मन संकल्प विकल्प करताय ते संपलं का आपलं हे ध्यानात घ्यायचं. जर तुमचं मन संकल्प विकल्प करीत नसन तर मग तुम्ही ते आत्मस्वरूप आहात हे ध्यानात घ्या. तर संकल्परहित तृष्णीभूत अशी जी जीवाची स्थिती होते तिला निर्विकल्प समाधी म्हणतात. म्हणजे कुठल्याही प्रकारचा मनामध्ये संकल्प निर्माण होत नाही, विकल्प निर्माण होत नाही, तृष्णीभूत म्हणजे तिथं तहान भूक सुद्धा लागत नाही असा अनुभव आहे निर्विकल्प समाधीचा. आता मी पाठ घेतोय, समजा मला निर्विकल्प समाधी असेल तर मला तहान नाही लागायला पाहिजे, पण आता ही माझी निर्विकल्प समाधी आहे का. मग ती निर्विकल्प समाधी म्हणजे मनानं संकल्प नाही केला पाहिजे आणि विकल्पही नाही केला पाहिजे. आणि त्याच्या पुढं मग तृष्णीभूत म्हणजे ताण भूक वगैरे काहीच तिथं कळत नाही अशी जी अवस्था आहे त्याला म्हणतात निर्विकल्प. आणि अशा ठिकाणी निश्चल आणि स्थिर राहणे त्याला काय म्हणायचं, निर्विकल्प समाधी. तर अशा प्रकारचा आपण स्पष्ट अनुभव घेत राहावा. तर म्हणून म्हणले मनात अगोदरचे जे अनेक प्रकारचे विकल्प असतात ते सर्व निवृत्त होऊन जोपर्यंत दुसऱ्या कोणत्याही प्रकारचे विकल्प त्यात उत्पन्न झाले नाहीत तोपर्यंत निर्विकार कल्पना रहित एक स्वयंप्रकाश चैतन्य स्पष्ट कोणताही संदेश न राहता भासते. म्हणजे ज्यावेळी मनात कोणतीही विकल्परूप वृत्ती स्फुरत नाही त्यावेळी सर्व विकल्पांच्या अभावास प्रकाश करणाऱ्या चैतन्यरूप निर्विकल्प आत्म्याचा स्पष्ट अनुभव होतो व त्यावेळी वृत्ती ही केवळ सुखमय आणि निर्विकल्प होते आणि त्यावेळी कोणत्याही प्रकारचा विक्षेप प्रतीत होत नाही. याकरता अशी ही निर्विकल्प वृत्ती होण्यासाठी अभ्यास करणे योग्य आणि आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने आपण अभ्यास करून सविकल्प समाधी, निर्विकल्प समाधी या समाध्यांचा अभ्यास करून आपण सतत त्याच्याकडे जर आपण आपल्याकडेच लक्ष ठेवायचं. आपण आपल्याकडे का लक्ष ठेवायचं तर तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. काय होतंय मृत्यूच्या वेळेस माझ्या समोरासमोर एक आमच्या एका पाहुण्याचा, त्या पाहुण्याने म्हणजे मला कळतंय तसं बरं का सांगायला मी तुम्हाला. मला आता माझ्या अगोदरचं काय माहिती, मला जसं कळतंय तसं त्यांच्याकडं त्यांच्या शेताला मळा असं नाव आहे, मळा. आणि त्या मळ्यामध्ये त्यांनी वांगे, कांदे, बटाटे, कारले, दोडके वगैरे असे माळवं करायचं. आणि ते माळवं त्यांना जसं कळत होतं तसं त्यांनी म्हणजे त्यांचं आयुष्य असेल समजा एक 55 वर्षापर्यंत, त्या 55 वर्षाच्या आयुष्यापर्यंत त्यांना कळतंय तसं त्यांनी माळव्याचा व्यापार केला. माळव्याचा व्यापार करायचा. मग आमच्या गावामध्ये ते ऑटो वगैरे असतात ना, त्या ऑटोमध्ये त्या डाला भरायच्या. त्या डाला म्हणजे टोकऱ्या असतात ना, ते माळव ठेवायच्या, त्या डाला भरायच्या, त्या ह्याच्यावर टाकायच्या, त्या जीपमध्ये टाकायच्या किंवा जीपच्या टपावर टाकायच्या किंवा ऑटोमध्ये टाकायच्या आणि त्या बाजाराला न्यायच्या आणि विकायच्या. परंतु दैवयोगानं मग असणारं शेवटच्या वेळेस ते आजारी पडले. आजारी पडल्याच्या नंतर त्यांना मृत्यू आला. मग मृत्यू यायच्या टायमाला ते बरळत होते.
तर काय बरळत होते ते तुम्हाला सांगतो. त्यांचा अक्षरशः जीव जायची वेळ आहे, म्हणजे आता जीव जाणार आहे थोड्या वेळानं. तर ते म्हणत होते, कांदे वांगे, कांद्या वांग्याच्या डाला त्या जीपच्या टपावर टाका, आटोत टाका. म्हणजे त्यांचं काय झालं होतं, तर त्यांना श्रवण म्हणजे त्यांनी जे केलेलं आहे ते कर्माचं निधी मनन निधिध्यासन अशा पद्धती झालं होतं की ते वांगे न्यायचे, विकायचे, ते पैसे गोळा करायचे, मग पुन्हा परत यायचं, ते वांगे कांदे लावायचे, पुन्हा परत आणखीन ते घ्यायचं, पुन्हा न्यायचं. ह्याचं सारखं होते. मृत्यूच्या वेळेस ते म्हणत होते की हे वांगे कांदे हे ज्या माळव्याचे जे डाल आहेत त्या वरी टाका ते, आणि चला बाजारला चला, ते वांगे कांदे घ्या. बघा हे असे शब्द उच्चार करत होते. मग अंतिमतीसा गती ह माय बापा हो, जन्मभर जे केलं असन खरं म्हणून, आणि ते आपल्याला अंतकाळाच्या वेळेस स्मरण होत असतं. म्हणून असणार आपण आपल्या या सगळ्या गोष्टीचं चिंतन न करता व्यवहारात राहून आपण असंग आहोत, आपण द्रष्टा आहोत, साक्षी आहोत, कुटस्थ आहोत, चैतन्य रूप आहोत, आपण स्वयंप्रकाशानंद आहोत, आपण अस्थिभाती प्रिय रूपानं जग भरून उरलेलो आहोत. हे दृश्य मिथ्या आहे, हे दृश्य अनिर्वचनीय आहे, हे दृश्य कल्पित आहे, हे दृश्य भासमान आहे. हे आपलं चिंतन असून आपण स्वतः मी सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहे हे चिंतन व्हायला पाहिजे, अंतकाळीच्या वेळेस हे स्मरण व्हायला पाहिजे. याच्यासाठी परमार्थ करायचा ध्यानात ठेवा. आणि याचसाठी केला होता अट्टहास, आणि मग शेवटचा दिस गोड व्हावा. माय बापा हो, आपण जर जे जन्मभर केलं आणि तेच आपल्याला स्मरण होणार आहे अंतकाळीच्या वेळेस, कोणावर माया ठेवली तेच आठवणार आहे. आता बरेचसे माणसं आपल्या संपत्तीवर माया असते, कारण लय आपण कष्ट करून कमवलेलं असतं. पत्नीवर माया असते, लेकरा बाळावर माया असते, मी आणि माझं माणसाचं सुटत नाही, त्याचं चिंतन केलेलं असतं. मरते काळच्या वेळेस, मृत्यू आल्याच्या वेळेस आपलं त्या आपल्या वृत्तीला सवय लागलेली असते याचं चिंतन करायचं. ऑटोमॅटिक ते पुढे येतं, आपल्या दृश्य पुढे येतं, आपल्या पिक्चर सारखं. कोणत्याचा स्वीकार करणार तुम्ही? आणि जर तुम्हाला हे ज्ञान झालेलं असेल, हे दृश्य आहे, ह्या दृश्यापेक्षा मी वेगळा आहे, हे दृश्य मी नाही, दृश्य कल्पित आहे, दृश्य हे अनिर्वचनीय आहे, दृश्य मिथ्या आहे, आणि मी सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहे. मला असं वाटत नाही की देव नाही, देवाचा बाप सुद्धा कुठे ढकलून द्यायचा नाही पलीकडं. ध्यानात ठेवा. ब्रह्मदेव आपल्याला मग बाबा म्हणायचे, सच्चिदानंद रोधच बाबा म्हणायचे. ब्रह्मदेवाच्या काय बापाचं खाल्लं का आपण, आपल्याला जन्म देईल. पण ते त्या साधूनीच म्हणावं, माझ्यासारख्यानं म्हणू नये. मी माझ्या बाबांची काय बरोबरी करू शकणार आहे? तर बाबा एवढं असे ठामपणे निश्चित सांगायचे. म्हणून आपल्याला मृत्यूच्या वेळा शेवटचा दिस गोड व्हावा, याच्यासाठी परमार्थ करून आपण सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहोत हे ध्यानात घेणं गरजेचं आहे. म्हणून असणार आपल्याला म्हणले ते की बाबा तुम्ही काय करा, तर सविकल्प समाधीमध्ये शब्दानुविद्ध दर्शनुविद्ध समाध्या 2, आणि त्याच्यानंतर निर्विकल्प समाधी. आणि निर्विकल्प समाधीमध्ये कसल्याही प्रकारचं स्मरण काहीच झालं नाही पाहिजे. या निर्विकल्प समाधीमध्ये सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप मीच आहे असं आपल्याला त्यांनी चिंतन करायला सांगितलं. आणि त्याच्यामुळं म्हणले निर्विकल्प वृत्ती होण्यासाठी अभ्यास करणे योग्य अवश्य आहे. यावरून असे दिसून येते की जितके म्हणून विकल्प असतात तितके सर्व अंतःकरणात राहिलेले असतात, व आत्मा असतो तो स्वभावताच निर्विकल्प असतो. आत्मा हा स्वभावताच निर्विकल्प असतो, आणि हे अंतःकरणामध्ये राहिलेले असतात. मग आता अंतःकरणच मी नाही, अंतःकरणच माझं नाही, असं जर आपल्याला कळत असेल तर आपण याचा द्रष्टा साक्षी होतोल की नाही. हे जर आपण सतत अभ्यास केला तर बरोबर आपल्याला निर्विकल्प समाधीचा अनुभव येऊ शकतो. परंतु अशा निर्विकल्प आत्म्याचा बोध सद्गुरूच्या उपदेशाने, वेदांत शास्त्राच्या श्रवणाधिकाने व निर्विकल्प समाधीच्या अभ्यासाने ज्याला झालेला नसतो त्याला आपला आत्मा विकल्प नाही असा भ्रम झालेला असतो. ध्यानात ठेवा. काय म्हणतात ते,
अशा निर्विकल्प आत्म्याचा बोध सद्गुरूच्या उपदेशाने, वेदांत शास्त्राच्या श्रवणाधिकाने व निर्विकल्प समाधीच्या अभ्यासाने ज्याला झालेला नसतो, म्हणजे गुरुच्या सान्निध्यामध्ये राहून जर असा अभ्यास केलेला नसेल तर त्याला काय होईल म्हणतात, मग त्याला आपला आत्मा विकल्पवान आहे असे वाटेल. असा भ्रम झालेला असतो. या आपल्या भ्रमास निवृत्त करण्यासाठी ब्रह्मनिष्ठ सद्गुरूला शरण जाऊन वेदांत शास्त्राच्या श्रवण मनन निध्यासाने हुम आत्मा निर्विकल्प चुम, म्हणजे आपण आत्मा निर्विकल्प आहो असा दृढ अनुभव करून घेण्यासाठी त्याने समाधीचा अभ्यास करणे योग्य आणि आवश्यक आहे. तर ध्यानात आलं का? अशा पद्धतीनं आपल्याला समाधीचा अभ्यास करायला सांगितला. आता या समाधीचा यापुढे उत्तम अधिकाऱ्यास आत्म्याचा साक्षात्कार होण्यासाठी श्रवण मननादी जी मुख्य साधने, आता काय साधने आहेत आत्म्याचा साक्षात्कार होण्यासाठी, असं याज्ञवल्क्य मुनींनी आपल्या मैत्रिय नावाच्या पत्नीला उपदेश करून सांगितलेला आहे. तर कशा पद्धतीनं आपण आत्म्याचा साक्षात्कार करून घ्यायचा, त्याच्यासाठी याज्ञवल्क्य मुनीने आपल्या मैत्री नावाच्या पत्नीला उपदेश करून सांगितलेला आहे. त्या संबंधानं गुरु सांगतात, काय म्हणतात गुरु, तर श्रवण मनन निधिध्यासन करी करिये साक्षात्कार, सच्चिदानंद परब्रह्म हुम कहे छे वेद पुकार. म्हणजे प्रथम वेदांत शास्त्राचं श्रवण करावे. काय करावं? प्रथम वेदांत शास्त्राचं श्रवण करावे. ब्रह्म आणि आत्मा या दोघांच्या ऐक्याचा निश्चय उत्पन्न करणारी जी 6 प्रकारची लिंगे, ब्रह्म आणि आत्मा या दोघांच्या ऐक्याचा निश्चय उत्पन्न करणारी 6 प्रकारची लिंगे, गूढार्थात समजावून देणारी लक्षणे, त्यांच्या योगाने सर्व वेदांत वाक्याच्या तात्पर्याच्या ब्रह्माच्या ठिकाणी जो निश्चय करणे, त्या श्रवण असे म्हणतात. आता इथं प्रश्न केला शिष्यानं की हे 6 प्रकारची लिंगे कोणते आणि मग त्याचा अभ्यास कसा करावा, त्याचा निश्चय कसा करावा ते सांगा म्हणतो. तर हे 6 म्हणले: उपक्रम, संहार, अभ्यास, अपूर्वता, फल, अर्थवाद आणि उपपत्ती. हे 6 प्रकारची लिंगे सांगितली. उपकर्मोपसंहार आदी 6ची लक्षणे, उपकर्मोपसंहार, अभ्यास, अपूर्वता, फल, अर्थवाद आणि उपपत्ती, हे असे 6 पॉइंट आहेत त्याच्यामध्ये. मग आता शिष्य म्हणतो की उपक्रम आणि उपसंहार म्हणजे काय ते सांगा. काय नाही, हे सर्व तुमचा जे आता पाठीमागे जे झालेला अभ्यास आहे त्याच्यावरूनच सर्व अभ्यास असतो. तर प्रकरणाच्या गुरूंनी सांगायला सुरुवात केली. प्रकरणाच्या योगाने प्रतिपाद्य जो अर्थ, त्याचे प्रकरणाच्या आरंभी जे प्रतिपादन करतात त्यास उपक्रम म्हणतात आणि शेवट प्रतिपादन करतात त्यास उपसंहार म्हणतात. आता तुम्हाला कीर्तन तुम्ही मला वाटतं खूप वेळेस ऐकलेले असतात. कीर्तनाचा सुरुवात करणे आणि कीर्तनाचा शेवट करणे, उपक्रम आणि उपसंहार, सुरुवात आणि शेवट. मग आता ते उदाहरण देऊन सांगायले. छांदोग्य उपनिषदाच्या 6व्या अध्यायात प्रकरणाच्या योगाने प्रतिपाद्य जी एक. आता प्रतिपाद्य काय वस्तू आहे तर ध्यानात घ्या की जी एक अद्वितीय आणि स्वगत सजातीय विजातीय या भेदा वाचून असणारी ब्रह्मवस्तू. ध्यानात घ्या काय सुरुवात सांगायले ते. छांदोग्य उपनिषदाच्या 6व्या अध्यायामध्ये प्रकरणाच्या योगाने प्रतिपाद्य जी एक आणि अद्वितीय स्वगत सजातीय आणि विजातीय या भेदा वाचून असणारी ब्रह्मवस्तू, तिचे प्रतिपादन प्रकरणाचे आरंभी करून सुरुवातीलाच त्या ब्रह्माबद्दल सांगून शेवटला सुद्धा ब्रह्माबद्दल, आत्मा आणि ब्रह्म याच्याबद्दल सांगून शेवटला सुद्धा तेच सांगणे. तिचे प्रतिपादन प्रकरणाचे आरंभी करून प्रकरणाच्या शेवटी हे सर्व जग आत्मरूप आहे असा उपसंहार केलेला आहे. ज्या या जगामध्ये प्रतिपाद्य जी अशी एक आणि अद्वितीय आणि स्वगत विजातीय सजातीय भेदविरहित, 3 भेदाच्या विरहित जी ब्रह्मवस्तू आहे आणि तीच वस्तू तुमच्यामध्ये स्थित आहे असं जे सांगणं त्याला म्हणतात उपक्रम आणि उपसंहार. सुरुवातीला काय सांगितलं आणि शेवटला काय सांगितलं. सुरुवातीला ब्रह्म सांगितलं आणि ते ब्रह्मच तुमचा आत्मा आहे, याला म्हणायचं उपक्रम आणि उपसंहार.
आता पुढं म्हणतात या उपक्रम उपसंहाराचा ब्रह्मच तुम्ही आहेत, तर मग आता याचा अभ्यास करा. दुसरा पॉइंट, तुमचं जर ह्या जगामध्ये भरून उरलेलं जे ब्रह्म आहे आणि तेच तुम्ही जर तुमच्या आत्मरूपानं असताल, तर मग आता तुम्ही काय करा, तर याचा अभ्यास करा. मग कशा पद्धतीने अभ्यास करा? गुरु महाराज अभ्यास म्हणजे काय ते मला सांगा, असं शिष्यानं प्रश्न केल्यावर गुरु म्हणतात, प्रकरणात प्रतिपाद्य असे जे अद्वितीय ब्रह्मवस्तू त्याचे प्रकरणामध्ये वारंवार जे प्रतिपादन करणे, एखादी गोष्ट ती बार बार सांगणे, परत परत सांगणे. आम्हाला परमात्म्यानं त्यांच्याच रूपानं दिलेले आमचे महाराज, आमचे गृहमंत्री आम्हाला दिलेले, त्या परमात्म्यानेच रूप घेऊन आलेले आमच्या घरामध्ये आम्हाला दिलेले गृहमंत्री, ते म्हणतात की बार बार तुम्ही आम्हाला हे काय सांगतात, तुम्ही 1000 बऱ्यान 20 बऱ्यान 100 बऱ्या सांगायची काय गरज आहे? आम्हाला काय आत्मा कळला नाही का? तुम्ही 100 बऱ्या तर पंचीकरण घेतला असेल, मग तुम्ही कशाला 100 बऱ्या पंचीकरण घेता? मी सांगत असतोय की माझं बाबा आणखी निधी द्यासन झालं नाही, शेवटचा दिस गोड व्हावा म्हणून करतोय. ते म्हणे तुम्ही एक साधक केला की त्याला एकालाच पंचीकरण शिकवतात. म्या म्हणलं त्यांना नाही शिकवत, माझ्याच वरतीला अभ्यास व्हावा म्हणून मी घेत असतो पंचीकरण. हे तुम्ही काय कुणी काही वेगळे नाही, तर तुमचं निमित्त करून हे पाठ घेतोय, माझ्या करताच घेतोय मी. ध्यानात ठेवा की माझ्या या देहामध्ये जे आत्मस्वरूप आहे, जे अंतकरणाची वरती आहे, त्या वरतीला निधिध्यासन व्हावं. आणि तुम्ही वगैरे कुणी काही नसून तुम्ही आत्मस्वरूप आहात, परब्रह्म स्वरूप आहात, आणि तेच परब्रह्म स्वरूप माझ्यामध्ये सुद्धा आहे. आणि माझं निधिध्यासन व्हावं, माझंच मला स्मरण राहावं, म्हणून मी हा ग्रंथ बार बार घेतो. त्यांना म्हणे आमचा अभ्यास म्हणे पूर्वीच झालेला आहे म्हणे, आम्ही पूर्वजन्मीचेच मुक्त आहेत म्हणे, आम्ही राहिलेलं प्रारब्ध फेडायला आलो म्हणतात. आणि ते म्हणतात तुम्ही आम्हाला लई बार बार सांगत जाऊ नका. काय सांगायची जरुरी? आम्हाला आता आत्मस्वरूप कळलेलं आहे. आणि तुमचे लय स्वभाव आहे तुमचा, एक गोष्ट 100 बऱ्याच म्हणून दाखवितात. पण माय बापा होई 1000 वेळेस जरी हे म्हणलं तरी तेच म्हणावं वाटतं, कारण आपण त्याच्याशिवाय वेगळे काही नाहीत. आणि जर आपलं चुकून हुकून जर आपलं जर दुसरीकडेच लक्ष गेलं, आपली वरती जर दुसरीकडे गेली, तर मग काय करायचं? दृश्यामध्ये जर वरती गुंतली तर काय करायचं? म्हणून दृश्य आपण नाहीत, आपण साक्षी आहोत, आपण कुटस्थ आहोत, आपण हाजर आहोत, आपण अमर आहोत. या वेदांत वाक्याच्या विचारानेच, महावाक्याच्या विचाराने, आत्मनात्म वाक्याच्या विचाराने, वैराग्याच्या साह्यानं, आत्मनात्म विवेकाच्या विचारानं, वैराग्याच्या साह्यानं शमदम षटसंपत्ती साधून मला मोक्षाची इच्छा असावी असणारा असा हा जे साधक असतो. आणि त्या साधकाप्रमाणे माझी स्थिती असल्यामुळं मी बार बार सांगतो आणि बार बार वर्णन करतो. माय बापा हो, ध्यानात ठेवा. मला असं वाटतं की मी माझाच अभ्यास मी करतोय. मला जर वाटलं असतं की हे वेगळे, तर मी ह्यांना कशासाठी शिकून, मी ह्यांना कशासाठी सांगू असं वाटलं असतं तर ग्रंथ घेतला नसता, अगर हे सांगितलं नसतं. पण मी माझाच अभ्यास, मीच आत्मा, माझा आत्मा ब्रह्मरूप आहे हे कळण्यासाठी, आणि इथं कसल्याही प्रकारचा भेद नसून एकच वस्तू आहे. पण या तुमच्या निमित्तानं, माझ्या निमित्तानं हे तू आणि मी काय म्हणले, जाऊ दे दुरी. तू म्हणजे तुमचं शरीर, मी म्हणजे माझं शरीर, आपण असं गृहीत धरू. तू आणि मी जाऊ दे दुरी. आणि तुमच्यातलं जे चैतन्य आणि माझ्यातलं जे चैतन्य ते एकच आहे. मग अशी गोंगडी पांघरू हरी, अशी गोंगडी, एकच चैतन्याची गोंगडी, आणि ते एकच चैतन्य. आणि मग एक असल्यावर तिथं भेद नसतो, तिथं दृश्य नसतं, तिथं मग असणारा एक चैतन्य आहे. आणि त्याचा आपल्याला अनुभव यावा याच्याकरता हे असणारा अभ्यास केला पाहिजे. वारंवार अभ्यास करायचा आपल्याला, आपला देह आहे तोपर्यंत. आणि एखाद्याला जर निर्विकल्प समाधी लागाली तर मग त्याला अभ्यास करायची गरज नाही. ध्यानात ठेवा. ज्याचं मन संकल्प विकल्प करीत नाही, अशी जर स्थिती जर तुम्हाला निर्माण झाली, तर मग तुम्हाला ह्यो अभ्यास करायची गरज नाही. ध्यानात ठेवा.
पण आता आपण मोबाईल ठेव द्या बाजूला, हे झालं शिकायचा पाठ झाला की आपल्याला बघा आपले मन काय करतंय ती. प्रत्येकाच्या मनामध्ये तुम्हाला सांगतो लगेच सगळं सुरुवात होती लगे इकडची बाकीची. मग ती बाकीची सुरुवात जी आहे त्या सुरुवातीमध्ये त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आपल्या याची आठवण राहावी म्हणून असणारा अभ्यास करायचा वारंवार. तर ते छांदोग्य उपनिषदामध्ये उद्दालक मुनींनी श्वेतकेतू नावाच्या आपल्या मुलाला ते तू आहेस, छांदोग्य उपनिषदामध्ये उद्दालक मुनीने श्वेतकेतू नावाच्या आपल्या मुलाला ते तू आहेस असे वारंवार 9 वेळा सांगितले. मग असणार आता यांना सुद्धा आपण येडच म्हणायला पाहिजे होतं, वेड आहे बाबा हे उद्दालक मुनी, कारण एक गोष्ट 9 वेळा कुठं सांगत असतात का हो? इतके आम्ही येडे आहेत का आम्हाला 9 वेळा सांगायला ते तू आहेस ते तू आहेस? अहो पण ते म्हणजे काय, तू म्हणजे काय आणि आहेस म्हणजे काय हे जर आपल्याला कळत नाही, 1000 बऱ्याच झाला आपल्याला तर आपल्या ध्यानात येई ना. आणि आमच्या महाराजांचं एका वेळेस वाचलं की ध्यानात येतं. माय बापा काय सांगावा, भाग्यवान आहे मी की मला त्यांची साथ मिळाली अशा महात्म्याची. आणि त्याच्यामुळं असणारं हे आमचं पंचीकरण विचारसागर हे जे आहे